आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी आदरणीय शुभम राजू राऊत यांना मुलगा झाल्याच्या आनंदामध्ये या ठिकाणी निराधार निराश्रित बेघर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल शुभम राऊत यांचे नंददीप फाउंडेशन यवतमाळ शतशः आभारी आहे। जय हिंद जय गाडगे। जा आता आज या ठिकाणी माझा मेहुणा त्याचं नाव आहे शुभम राऊत याला मुलगा झाला आणि मुलगा झाल्याच्या आनंदामध्ये शुभम राऊत यांच्याकडून बेघर बांधवांना भोजन सेवा या ठिकाणी केली जात आहे। त्या ठिकाणी दोघं बहीण भाऊ या ठिकाणी वाढण करत आहे। मित्र शुभम राऊत आणि नंदिनी राऊत दोघे बहीण भाऊ या ठिकाणी एक वाढत आहे बुंदा आणि एक वाढत आहे भात। या ठिकाणी वाढण करून या ठिकाणी आनंद साजरा केला जातो आहे। शुभम याला कालच मुलगा झाला आणि आज नंददीप फाउंडेशन येथे किराणा सामान आर्णी येथून घेऊन आला आणि त्या ठिकाणावरून किराणा आणून या ठिकाणी आज स्वयंपाक त्यांनी तयार केलेला आहे। उत्कृष्ट स्वयंपाक या ठिकाणी पापड सुद्धा या ठिकाणी दिले जात आहे। या ठिकाणी पोळी सुद्धा दिली जात आहे, बुंदा आहे आणि भजे डाळ भाजी आहे आणि भात सुद्धा या ठिकाणी दिला जात आहे। त्याबद्दल या ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र ते एकूण 588 बेघर बांधवांना निवारा देण्यात आलेला आहे आणि 588 बेघर बांधवांपैकी 477 बेघर बांधवांना घरपोच पोहोचवण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेले आहे। यामध्ये सर्वात मोलाचा सहकार्य सर्व दानशूर दानदात्यांचा आहे। दानशूर दानदात्यांनी मदत केल्यामुळे ही सेवा अलगद पार पडते आहे। आणि आज रोजी शुभम राऊत यांचा वाढदिवससुद्धा आहे आणि वाढदिवस आणि मुलगा होणे हे दोन्ही साक्षात एक चमत्कार आहे। 2 दिवसाच्या फरकाने वाढदिवससुद्धा या ठिकाणी मुलाचा आणि बापाचा बाप लेकाचा दोघाचाही जन्मदिवस सोबत साजरा केला जाणार आहे भविष्यामध्ये। आणि आजसुद्धा शुभमचा जन्मदिवस आणि मुलाचा जन्मदिवस दोघाचाही जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त बेघर बांधवांना या ठिकाणी आनंदामध्ये या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल शुभम राऊत आर्णी यांचे मनापासून आभार। आज या ठिकाणी माझा भाऊसुद्धा प्रदीप शिंदेसुद्धा या ठिकाणी वाढण करतो आहे। पल्लवी गिराम या ठिकाणी वाढण करते आहे। जान्हवीसुद्धा या ठिकाणी आमच्या मामेश्रीसुद्धा या ठिकाणी वाढण करत आहेत। त्याबद्दल राऊत कुटुंबाचे मनापासून आभार। जय हिंद जय गाडगे। मॅडम ओ मॅडम उठा ना, जेवण करा ना, झोपल्या तुम्ही इतक्या लवकर? अनिताबाई आपलं